हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या व्लॉगमध्ये. कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही आमच्या मामाच्या घरून प्रियंकाच्या माहेरी आलो होतो रात्री. तर इथं मुक्काम केला, मस्तपैकी टेरेसवर आमची झोप वगैरे झाली. मस्त वाटलं, बऱ्याच दिवसातून असं मोकळ्या हवेत झोपलो होतो. कारण सिटीमध्ये आपल्याला लाईटशिवाय करमत नाही. गावाकडे लाईट नसली तरी असे ऑप्शन असतात बरेचसे. तर छान अशी झोप झाली आणि आम्हाला आज निघायचं होतं पुण्याला. बाबांनी काय काय खायला आणलंय विवानला आणि अन्वीला. विवान सँडल काढ बाहेर. चिप्स, कुरकुरे, कॅडबरी. कोणी आणले खायला? खायला पहिला आलं पण सांगत नाही. अन्वी. कोणी आणलं खाऊ सांगा. अन्वीने पिशवीत भरून आणली डायरेक्ट. मला कॅडबरी दे ना, तुझ्यातली थोडीशीच दे, जास्त नाही घेणार. आता मी सगळी खातो. घे म्हणा, घ्या. हा? तुला नको काय म्हणते ती? बस बस बस. अन्वी रडायला लागली. तिला यायचं आमच्या सोबत. चल बाय. बाय बाय. ते हे करा ना, गणपती बाप्पा मोरया. मोरया. माझी सँडल कुठून ठेवते? ते दादाला फोन करते म्हणून तिला ती डाळ सुटली. आता वाजलंय 1. मित्रांनो, आम्ही निमोण्याला चाललोय आमच्या गावी. थोडा आराम करायचा आहे आणि 4 वाजता आपल्याला जायचंय पुण्याला. कारण आम्हाला 7 वाजता एक साखरपुडा अटेंड करायचा आहे सणसवाडीमध्ये. आणि मग तिथं डिनर वगैरे करून पुणे. अन्वीला पण घेऊन आले आम्ही, कारण अन्वीचे पप्पा येणार आहे तिला तिथं पिक करायला. अन्वी रडायला लागली होती, ती पण आली आमच्यासोबत. मित्रांनो, गाडी चालवता एका ठिकाणी मला काय दिसलंय दाखवतो तुम्हाला. आता इथं डाळिंबाचा बाग आहे माझ्यासमोर आणि इथं खाली बघा किती डाळिंब आहेत. आणि या डाळिंबाला कसं कव्हर केलंय त्यांनी. म्हणजे आजकाल टेक्नॉलॉजी किती वाढली आहे. आणि याच्यामुळं काय नाही, व्हिडिओ घेते. उन्हासाठीच आहे ना हे. भारी केलंय त्यामुळे थांबलो, म्हटलं व्हिडिओ घ्यावं. आणि बघा, उन्हापासून प्रोटेक्शन करण्यासाठी ही जाळी लावली त्यांनी. कसं वाटतंय? मला असं काहीतरी दिसलं ना, मी थांबत असतो, व्हिडिओ घेत असतो. इथं रोड आहे आपला, घर आले जवळ. गाडी लावली तर लिंबाच्या झाडाखाली सावलीला. आता हे बघा, हे आपलं घर आहे. बऱ्याच वेळा दाखवलंय मी. हे बघा लिंब, किती लिंब आलेत. एवढे लिंब पण खायलाच कोण नाही. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, नुसतं लिंबच लिंब आहेत. वरती तर बघा किती लिंब आहेत. चला मित्रांनो, आपण आता लिंब तोडूया. लिंब खूप लिंब आहे. आई लिंब तोडू का? हां. जास्त नका तोडू, भरपूर आहे म्हणजे. लिंब कसे आहेत? लिंबाला काय एवढे 1 किलो होतील फक्त. कसं गडबड आहे. एवढे लिंब तोडले, अजून तोडायचे आपल्याला. काय करते कोळी कोळी मोठी मोठी. काटा लागू ना, काटा रोज लगा. हा, तुझं तिकडं आणली. तू नको तोडू पिलो. तुला काट टोचून जा. काय करतो बरं का? नको तू तोडू, इकडे ये.
आता नाही तोची. अरे टोचल्यावर तुला आगा होईल. राहू दे, दे मामाकडे. ये इकडे तू माझ्याजवळ. हे बघा हे दुसरं झाड आहे पण याला जास्त नाहीत लिंब. एकच थोडं हे पुरल थोडं काट आहे बरं का सावकाश. फुटले बघ आता. हे बघा डायरेक्ट ताज्या लिंबाचा लिंबू सरबत. इकडं बघ. बाय बाय सांग. बाय बाय का बरं आजीला कर. बाय लक्ष करायला बाय 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 कर आजीला. बाय 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 मला बाय कर ना बाय. बाय. आता 4:30 वाजले. आम्ही निघालोय साखरपुड्याला. बघा विवान कसा रेडी झालाय. एकदम RRR सारखा रेडी झालाय. हे बघा आई प्रियंका दाखव इकडं. पण प्रियंका इकडे दाखव. बाय. जायचे चल. नको पडू चल चल. बरं. काय असं कसं? तर घरावर का अचानक ब्रेक दाबला की खाली जाईल. आम्ही आलोय मित्रांनो साखरपुड्याला. वरच अडकवली. खाली ठेवायला पाहिजे होतं. लोक लक्ष देतील का? त्याच्यात इयरिंग्स काय नाही. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गाडामालक विनायक शेठ खराबी, उद्योजक सन्माननीय विक्रम शेठ केसवड, आनंदरावजी लेंडगर, अभिलाष दादा कड. इकडे बघा सगळे. दादा बसलाय माग. काय काळजी. जेवण करतोय बघा आम्ही मित्रांनो. जेवायला काय काय आमरस आहे, काजू कतली, शेंगदाण्याची चटणी, मिक्स व्हेज, पुरी, चपाती, पापड. हे स्प्रिंग रोल आहे प्रियंका. स्प्रिंग रोल, वरण भात. फायनली सगळं करून विकेंड एन्जॉय करून आलोय. एवढे आंबे आणलेत. हे कॅरेट आहे आणि ही गोणी आहे. तर 2 वेगवेगळ्या ठिकाणी आणायचं रिझन म्हणजे हे गोणीतले आंबे कच्चे आहेत त्यामुळे ते कसे ठेवले तरी चालतात. पण पिकलेले आंबे व्यवस्थितच ठेवावे लागतात. त्यामुळे ते कॅरेटमध्ये आणले आंबे. आता बघू. हे बघा झलक दिसत असेल तुम्हाला इथून. झलक